मध्य प्रदेश सीमेवर भंडारा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर बसलेल्या बपेरा बॉर्डरवरून भंडारा जिल्ह्यात वाळूने भरलेले ट्रक वजन न करता जिल्ह्यातून सुसटपणे नागपूरच्या दिशेने धावतात. क्षमतेपेक्षा जास्त वजन असल्याने जिल्ह्यातील रस्ते अक्षरशः फुटतात. पण ओव्हरलोड ट्रकवर आरटीओ विभाग कारवाई करताना दिसत नाही. तर दुसरीकडे जिल्ह्यात रात्रीच्या सुमारास अवैध वाळू घाट चालतात. या वाळू माफियांना महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनाचे भय नसल्याचे दिसून येते. भंडारा येथून विशेष टीम जाऊन तुमसर येथील वाळू घाटांवर कारवाई करत 12 टिप्पर जप्त केले. पण तुमसर येथील तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांनी कारवाई का केली नाही, असा प्रश्न भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सावकारे यांना विचारले असताना त्यांनी घुमजाव करत उत्तर दिलेले आहे. पण रस्त्यावर ओव्हरलोड ट्रकांमुळे तुमसर शहरात अनेक अपघात देखील झालेले आहेत. पण पोलीस प्रशासन व महसूल विभाग काय करतो, हा महत्त्वाचा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. विदाऊट काटा करता महाराष्ट्रामध्ये येतात आणि नागपूरच्या दिशेने जातात, पण आरटीओ विभाग ओव्हरलोडवर काहीच कारवाई करताना दिसत नाही. तशा सूचना मागच्या DPDCच्या वेळेस मी दिल्या होत्या आणि परत एकदा मी त्यांना सांगतो की खरं तर हे इंटरस्टेटचं थोडा प्रॉब्लेम येतोच प्रत्येक ठिकाणी, पण तरी मी आरटीओला सांगून परत कारवाई करायला सांगतो. SP ची टीम जाऊन तुमसरला वाळूघाटांवर कारवाई करते. स्थानिक पोलीस स्टेशन आणि तहसील प्रशासन का बरं कारवाई करत? त्यांनी पण कारवाया सातत्याने चालूच असतात त्या. पण आता शेवटी गुन्हा असा असतो की पोलिसांनी कितीही कारवाया केल्या तरी गुन्हेगार नवीन नवीन तयार होतच असतात. त्याच्यामुळे या कारवाया चालूच राहतील आणि जसं जसं हे घडत जाईल तसं तशा कारवाया करतच राहू. सीमेवर बावनथडी नदी आहे आणि बावनथडीचं पात्र 2 स्टेटनी विभागलेलं आहे महसूल प्रशासनाने. महाराष्ट्रामध्ये वाळू उपसा तिकडचा बंद आहे, मात्र मध्य प्रदेशमध्ये वाळू उपसा होतो. मध्य प्रदेशच्या रॉयल्टीवर महाराष्ट्रामध्येही वाळू तस्कर मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत आहे. 48 पेक्षा अधिक गावांना जलपुरवठा होणारं पात्र किंवा तिथे इनर व्हील्स आहेत त्या टोटल आता वाळू उपशामुळे उघड्या पडलेल्या आहेत. नदीचं पात्र फरवरी महिन्यातच कोरडत पडलेलं आहे. वाळू माफियांवर अजूनपर्यंत कारवाई होत नाही. खरी गोष्ट आहे तुमची म्हणणं, ही गोष्ट खरं आहे. इंटरस्टेट ज्या आताच मी सांगितलं वाळूचं ट्रान्सफर जे होत असते त्याच्या अनेक अडचणी येत आहे. पण आता आपलं वाळूचं नवीन धोरण आदरणीय महसूल मंत्री तयार करत आहे, त्याच्यामध्ये या गोष्टीचा सगळा समावेश केला जाणार आहे. ही गोष्ट खरी की ते 0 रॉयल्टीचं पास घेऊन काही करण्याचा प्रयत्न करता, ही वास्तविकता मागच्या वेळेस माझ्या निदर्शनास आली. पण आता नवीन वाळू धोरणामध्ये या सगळ्या गोष्टीचा उहापोह करून एक चांगलं वाळू धोरण आदरणीय महसूल मंत्री आणतात. आता पुण्यामध्ये काल मोठी घटना घडली, आरोपी अद्यापही अटकेत नाही, काय सांगा? असं म्हणता येत नाही आहे. एखादी घटना घडली म्हणून महिला सुरक्षित नाही असं नाही आहे. असं तर देशामध्ये म्हणाल तर घटना या घडतच असतात, कारवाई त्याच्याजवळ सातत्याने चालू असते. महिला असो की पुरुष असो, प्रत्येकजण सुरक्षित राहायला पाहिजे. फक्त महिला सुरक्षित राहायला पाहिजे आणि पुरुष नको असं नाही आहे. सगळे सुरक्षित राहिले पाहिजे या दृष्टीने कुठलंही शासन असो हे प्रयत्नच करत असते. जसं मी सांगितलं, गुन्हेगार वृत्ती ही कुठे ना कुठे प्रत्येक ठिकाणी असतेच आणि गुन्हेगार असल्यामुळे या घटना घडतच असतात. त्याच्यावर कारवाई करण्याचं काम मात्र शासन हे कायम करतच असतं. थँक्यू. जलजीवनचा आढावा घेतला मी. जवळपास 600च्या वर कामं होती जलजीवनची. 301 कामं प्रगतीपथावर आहे. 391 कामं जवळपास कंप्लीट झाली. या माध्यमापर्यंत 80 कामं कंप्लीट होऊन जातील. बाकी कामाची थोडीशी निधीची अडचण असल्यामुळे थांबलेली आहे. अधिवेशनच्या दरम्यान निधी येऊन जाईल आणि त्या कामाला सुरुवात होईल. सर, भंडारा शहरामध्ये भूमिगत गटार लाईनचं काम सुरू आहे, त्या ठिकाणी बालमजूर कामावर होते. त्याचा आम्ही शिवसरांना माहिती दिली होती. अजूनही काय कारवाई झाली? असं जर असेल तर ती सिरियस गोष्ट आहे. निश्चितपणे मी शिवसाहेबांना कारवाई करायची. जिल्हाधिकाऱ्यांना त्यावेळेसही सांगितलं होतं मी आणि आता DPO आले होते का, तर DPOला मागच्या वेळेसही सांगितलं होतं की काही फायरच्या ज्या परवानग्या घेतलेल्या नाही आहे ते जुन्या एकतर का आता हॉस्पिटल एकंदरीत बंद करतात. तिथे त्याचा परिणाम मला माहिती की आरोग्य सेवा करणारे परिणाम म्हणतात. म्हणून ज्या एकदमच क्रिटिकल गोष्टी असतील तर मी लक्ष द्यायला सांगितलेलंच आहे. पण हॉस्पिटल बंद न करता काय त्यांच्यावर कारवाई करता येईल. या हॉस्पिटलच्या कमर्शियल इमारतीत काही ठिकाणी कोचिंग क्लासेस सुद्धा चालतात. तिथे फायरचे कुठलाही इन्स्ट्रुमेंट लागलेलं नसतं. एखादी आग लागली त्या ठिकाणी जर दुर्दैवी घटना घडली तर याला जबाबदार कोण राहील? मागच्या वेळेस मी सांगितलं तर यावेळेस खरंच मी आता आपण केली मला माझंही राहिलं ते स्वतःही घडतं आणि फक्त
देखीलचा आढावा घेतला, त्या गोष्टीचा आढावा घेतलेला नाही खरी गोष्ट आहे. तर त्याचा मी माहिती घेऊन घेतो. विषय जो असतो ते आधीच मी तुम्हाला सांगितलं की मागचा जो प्लॅन होता त्याच्यापेक्षा 30 कोटी रुपये आपल्याला वाढवून मिळाले. बाकी बजेटमध्ये काय मिळेल त्या बजेटमध्ये सध्या तर पूर्ण महाराष्ट्राचं बजेट असतं. त्याच्यानंतर जिल्ह्याचे आमदार खासदार यांचा थोडासा सोर्स लागतो तिथे, त्यांच्या मागणीनुसारही तिथे मिळत असतं पैसे. आणि काही स्पेशल बाबी असतील तर त्या निश्चितपणे पालकमंत्री म्हणून मी ते मांडलेलं. तर काही गोष्टी आहेत ज्या आम्ही डिस्कस केल्या विशेष बाब म्हणून, त्यामध्ये त्याचं जिल्हा क्रीडा संकुल आहे, अजून काही स्टेपी प्लॅन बनवायचा आहे, काही असे काही आयटम आहे त्याच्यासाठी राज्य शासनाकडे आम्ही जाणार आहोत. जलजीवनमध्ये 2 भाग असतात. एक MJPच्या अंतर्मध्ये असलेली कामं आणि जिल्हा परिषदच्या अंतर्मध्ये असलेली कामं. जवळपास 600च्या वर कामं जिल्हा परिषदच्या अंतर्मध्ये आहे. 391 कामं जवळपास पूर्ण झाले. 301 कामं ही प्रगती पथावर आहे. त्यालाही कंप्लीट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. थोडासा निधीचा प्रॉब्लेम आहे, केंद्राकडे राज्य शासनाकडे निधी आलेला नाही, त्याच्यामुळे ती कामं थांबलेली आहेत. पण मार्चपर्यंत त्याच्यामध्ये 301 पैकी जवळपास 80 कामं यांची कंप्लीट होऊन जातील. आणि बाकीची कामं निधी जसं मिळतोय तसं ते सुरुवात केली आहे. सर, कामं पूर्ण झाले मग ग्रामपंचायतीने NOC सादर केली आहे का? केली आहे.